तर नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडं तोडण्याच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापलंय। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। तपोवन वृक्षतोडी संदर्भातील घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरेंची भेट घेतल्याचं सयाजी शिंदेंनी सांगितलेलं आहे। तपोवनातील झाडं वाचवावी, कशी वाचवावीत याबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। 15 कोटी झाडं लागणार कशी असा सवाल सयाजी शिंदेंनी विचारलेला आहे। त्यांनी तपोवनाला जो सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला, म्हणून त्यांना भेटायला आलो। ही चांगली गोष्ट आहे आणि पुढे पण अशी तपोवन अशी झाडं वाचावीत याच्याबद्दल काय करता येईल, कसं करता येईल एवढीच चर्चा। 15 फुटी झाडं वगैरे तर अगदीच मजाक आहे ती। ज्या जागेत झाडं आलीच नाहीत तिथं आता 15 फुटी झाडी कशी लागणार? तिथं मातीच तशी नसेल, खतच नसेल, पाणीच नसेल तर कशी येतील ना? आणि जी आहेत ती तोडायची कशाला, ह्याच्यावरती बोलणं झालंच आहे आपल्याला। मुद्दा असा आहे की आहे ती झाडं तोडायला नाही पाहिजेत, कुंभमेळे व्हायला पाहिजेत, ज्या परंपरेने जे सण आहेत हे सगळं व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण आहोतच, आदर आहेच आपल्याला। पण ही नवीन झाडाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे, झाडं तुटली नाही पाहिजेत। आणि एकंदरीत महाराष्ट्रातलीच आपली सगळी वनराई आहे, देवराई आहे, त्या कशा टिकल्या पाहिजेत तर नवीन कशा झाल्या पाहिजेत। शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं। मी जशी हैदराबादला तिथे राजमुद्रीला होतो, हैदराबादपासून 400 किलोमीटर पुढे, तिथूनच मी त्यांना फोन केला, झाडं दाखवण्याचा प्रयत्न केला की साहेब एवढी मोठी 15-20 फुटाची झाडं की मी बघते म्हणजे आपण एकावर एक 4 उभे राहू, एवढी झाडं मोठी मोठी आहेत, ती मी आणतो, ती या ठिकाणी लावतोय आणि 15,000 झाडं लावतोय। समजा 200-300 झाडं रोपटे खराब झाली, आम्ही मोठी वृक्ष अजिबात तोडणार नाही, जी जुनी झाडं आहेत त्यांना अजिबात आम्ही हात लावणार नाही। पण या ठिकाणी जी खाली झुडपं उगलेली आहेत की जे रावट्यांना त्रास होणार आहे, ते रावटे लावू शकणार नाही साधूंच्या महंतांच्या, त्यामुळे मला असं वाटतं की त्याच फक्त काढाव्या लागणार आहेत। त्याही आम्ही मुळासकट खालून काढू आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते लावू।